म्हणतेय मी. काय नको का उगाच काहीतरी. काय? अरे मास्कने तू गॉगल बसलोय प्रसाद. त्याला काय झालं? बाहेरचा भाग आहे, आतला भाग आहे. गो करो ना गो. हा गो करो ना गो. काय काय म्हणते? गो करो ना गो करू नका. गो. बस माझ्याशी बोलू नको तू. आता आपण व्लॉग करायला घेतला आणि तू म्हणतोस माझ्याशी बोलू नको. मग काय कधी रेकॉर्ड केलं तर आता याच्या आधीचा शॉट काय होता ते दाखव आणि मग नाही. विचार लोकांना. तू आता त्याच्यापेक्षा हा शॉट बघ की याच्यामध्ये तू किती सुपर्ब दिसतोय. चांगला मी सुपरच दिसतो. आता मी काय करणार आहे? काहीच नाही ग, असं दिसत राहा. बँड्राला जातोय तर बँड्रा बॉयज आहे एकदम प्रसाद. व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट युअर इंस्टाग्राम वर थ्रिफ्टी हॉक्स नावाचं एक पेज आहे. ते मी फॉलो करायला लागलो त्या सारंग साठेमुळे. त्यांनी एकदा सांगितलं होतं त्याच्या वाडीपाच्या ब्लॉग्स मध्ये. सो मग मी तेव्हा फॉलो केलं, मग मी ते बीड केलं, ते कमवलंय हा शर्ट. आणि बीड मध्ये पण घालता येतो का? आपण बोलत नाही आहोत. आपण बोलत नाही आहोत. दाखव मला. तू ते काय माझं दाखव ना मला. असंच करतोस तू मला. दाखव ना मला. बरं आणि गॉगलचं काय रहस्य आहे? हा 3D का घातलायस तू? 3D गॉगल नाहीये. बंदर के जाने अदरक का स्वाद. माय गॉड, मुहावरा अँड ऑल. इतका चांगला गॉगल आहे का? 3D गॉगल आहे का? नाही सॉरी अदरक. कुठे चाललाय आपण सांग ना. बँड्राला चाललोय. मला बरेच दिवसांपासून मी सेव्ह करत होतो बरेचसे लोकेशन. ओके. कॅफेचे. आणि अनायसे तुला काहीतरी घ्यायचं होतं, मग मी म्हटलं की इथे ठाण्यात येण्यापेक्षा जरा आपण बँड्राला जाऊया. प्रसाद एक फूडी व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलेलं आहे. बट आय एम ग्लॅड अबाउट इट. पाऊस पण आता सध्या जरा बेताचा आहे मुंबईत, त्यामुळे आम्ही असं जरा बाहेर पडलोय. आता माहिती नाही तिकडे गेल्यावर काय होतं. प्रसाद प्लीज, माझी शॉपिंग जास्त असेल ना तुझ्यापेक्षा, का तूच तिथे जाऊन एक. काय संबंध आहे का? मला काही नको आहे. प्रसादने आजपर्यंत किमान 10 गॉगल हरवले असतील जे मी त्याला दिले होते अतिशय आवडीने. आणि काल मला त्याची हिंमत बघा तुम्ही. काल मला मॉलमध्ये म्हणतो मी तो 1600 रुपयाचा तो गॉगल घेऊ का? डिस्काउंट होता, 50% डिस्काउंट होता UPM वर. म्हणलं नाही. प्रसाद आज इतका छान दिसतोय की मला असं वाटतं की मी दाखवूच नाही की मी त्याच्या सोबत आहे. So let's go. बाय बाय. नाही चांगलं दिसतं, ऍब्सोल्युटली चांगलं दिसतं. नको ना. तो जो नंबर वगैरे जो आहे तिथल्या कंपनीचा, स्टायलिंग करायचं म्हटलं की आमचा मित्र तत्वज्ञ आणि वाटाड्या तन्मय जंगम इथे आमच्यासोबत आला खास बँड्राला शॉपिंगसाठी. आणि एका खास इव्हेंटसाठी मला ही शॉपिंग करायची होती. सलमान खानला मी भेटणार होते गाईज. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की सलमान पण बँड्राला राहतो, मग मी पण बँड्राहूनच शॉपिंग करते, नाही का? नहीं बराबर बताओ. 350 कौन सा? सिल्वर 350 बहुत है. नहीं बराबर है. चलो अरे नहीं चलो बारिश भी हो रही है, आपका भी धंधा नहीं होगा. अरे इसलिए करेक्ट है. इमिटेशन है ना, इमिटेशन है. इमिटेट करो. अब रिद्धि में नहीं जाएंगे इसलिए आप ही गौर से देखो इनको. 600 रुपए की एक्सेसरीज भाई किसने देखा है? आम्ही त्या रीलला बळी पडून आलेलो आहोत. ते म्हणतात Have you explored this shop in Bandra where you get everything at just 200? Then you don't get anything in 200. Nothing you get. आय थिंक आपण रेड बघण्याची गोल्ड आधी बघूयात का? नाही जर का नंतर एक अशी कामगिरी. अरे बघ काय जादूबाईची. अरे ही आहे आमच्या उंची मागचं रहस्य. सलमानलाही मागे टाकलं. अभिनयाची उंची होती, आता आज खरीच उंची आहे. नाईस. अमू याचा एक प्रॉब्लेम काय माहिती आहे ना, हे छुपं जहर आहे. मस्त लग रहा है मॅडम. सगळं करून शेवटी एक तो टाकणार आहे गुगली. 3000. हाँ क्या भाई कितना? 1450. 1450 म्हणतो तो.
सच बोलना भी। मैं एक बात बोल रहा हूँ तेरे को, जो रेट बोलेगा पहले मेरे को बोल, अब भी बोल मेरे को कितना करेगा, कितना करेगा फाइन? 1,000 बराबर है। 1,051 ₹1 शगुन का, ठीक है बराबर है। अभी इसके आगे ज़्यादा कुछ बोलना मेरे लिए नहीं 1,051 नहीं बराबर। ओके आवडलं? लॉक अब होगी असली। पहन के आएंगे आप? नहीं पहन के नहीं जाएंगे। इतने बारिश में ये अगर पहनेंगे तो मतलब इसका फ्रेश पीस है क्या? निकाल दीजिए। हे श्योर आवडलंय त्या रेड वरती? नक्की? असं कॉर्ड सेट नाही घेतला? नाईस वर्क, थँक्यू सो मच। असं कॉर्ड सेट असं नाही घ्यायचं आहे एक्झॅक्टली। काय झालं शॉपिंग याची? आम्ही फक्त पहिल्या गोष्टी एक नजर मारली। आता बँड्रा म्हणजे फुल हे आहे का? म्हणजे ते काय करतात माहिती का, याचा बेनेटनचा शर्ट आहे, फक्त टॅग कट करून विकतात 800 रुपयाला फक्त। गॉड ब्लेस पण घेतली नाही तू? घेतलं नाही काही? बरं झालं ठरलंय ना तुझं, काहीच मी घेणार नाहीये, मी 1 रुपयाही माझ्यावर खर्च करणार नाही कॉफी सोडल्यास। बेस्ट हस्बंड एव्हर। बॅग पकडणार आहे? ट्रूली बेस्ट हस्बंड एव्हर। बॅग पण पकडतोय बाबू। आता आपण एवढं टोळणार इथे कोणाचे खून होईल ते बघ। नको घेऊ मग, स्वस्तातले गॉगल हरवायला नाही आवडत ना आम्हाला। तुला कशा टाईपचा हवाय? आणि मग ज्याच्यासाठी मी केला होता हा शॉपिंगचा अट्टाहास, त्याला मी भेटले ना सल्लू भाईला। हा इव्हेंट तुम्ही बघू शकणार आहात लाईमलाईट मराठीच्या यूट्यूब पेजवरती। आणि असा काहीसा होता माझा ओव्हरऑल लुक। हा माझा लुक तुम्ही बघू शकणार आहात माझ्याच यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये सुद्धा। अँड नाव बॅक टू बँड्रा। आणि आम्ही आलो आहोत एका अमेझिंग अशा कॅफेमध्ये ज्याचं नाव आहे बुर्जी कॅफे। काय वातावरण आहे, हा तेव्हा तो वेगळं शूट करतो। हा कंटेंट आम्हालाही माहिती नाहीये, अशा एखाद्या रील होणार एपिसोड होणार। दुसऱ्याची छत्री घेऊन जुगाड करून आत येऊ पाहतायत आणि प्रसाद जवादे यांनी या खालीच्या 2 मावश्या दिसत आहेत, त्यांना उठवलेलं आहे कारण त्यांना तीच सीट हवी आहे। त्याला तो व्ह्यू हवाच आहे। बरं तिथे ती माणसं उभी आहेत, कुठून आपल्याला कुठला व्ह्यू मिळणार? भुजीत येऊन बसण्याची फुजिती होऊ शकते तुमची। अरे खूपच टिकले का मला आता लगता है बारिश होने वाली है। सुजीमध्ये सुजीचं काही मिळतं का? त्यांना नसेल सुजी त्याबद्दल आपण त्याबद्दल त्यांना एक सूची देऊया का? हो तर इट मे वर्क फॉर दॅट। त्यापेक्षा ही काय ऑर्डर केलंय? बोंबुलिनी। पण ते त्यांना बोंबुलिनी सांगावं लागेल ना आपल्याला, नाही का? पानसट नाही कॉफी म्हणणं होतं की डिरेक्टर कोण आहे? मला फोकस सारखं मागे का शिफ्ट होतोय? सिद्धार्थ मल्होत्रा सारखा मागे शिफ्ट होतोय प्लीज हा बाबू। बोंबुलिनी आता बोंबुलिनी सांगा लोकांना, बोंबुलिनी सांगा। अमेजिंग। तो उसको मैंने एक खुश प्रसाद। सो बेसिकली स्टेइंग आउट ऑफ मुंबई, मला असं वाटलं होतं की मुंबईचा पाऊस, छान कुठलं तरी कॅफे, खूप अमेझिंग असं कॅफे, तो मी अँड कॉफी, नाईस गुड कॉफी आणि एक छान शुगर फ्री ऑरेंज केक।
नाही नाही, तू खा. मला नकोय, मी खाते, तू खा. एक प्रोडक्शन वाला बनता है तुझे, एक प्रोडक्शन वाला बनता आणि मग जे खाल्लं होतं ते जिरवण्यासाठी आम्ही अजून काही मित्रमंडळींना भेटलो आणि तिथे घसे कोकलून गायलो आणि पाय तुटेपर्यंत नाचलो. कसा वाटला मग तुम्हाला या 2 बेबीजचा डे आउट? तुम्हाला सुद्धा अजून कुठलं बँड्रामधलं किंवा ओव्हरऑल मुंबईमधलं मस्त इंटरेस्टिंग कॅफे माहिती असेल तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आम्ही नक्की तिथे जाऊन हजेरी लावू आणि असेच नवनवीन व्लॉग्स घेऊन पुन्हा येणार आहेच. तोपर्यंत भेटूच.